छत्रपती शंभूराजेंना औरंगजेब बादशाहच्या दरबारामध्ये कैद करून आणलं गेलं होतं आणि कैद करून आणल्याच्या नंतर औरंगजेब बादशाह म्हणतोय, संभा आखिरी बार पूछ रहा हूं, आखिरी बार पूछ रहा हूं, झुक जाओ हमारे सामने, तुम्हें इस तख्त का शहंशाह बनाएंगे, इस तख्त का शहंशाह बनाएंगे म्हटल्याच्या नंतर झुकत नव्हते शंभूराजे। शंभूराजे झुकत नव्हते। मुकरब खान म्हणतो, मेरे आका मुझे हुक्म दो, मैं अभी काफर की गर्दन उतार के रखता हूं, मैं अभी काफर की गर्दन उतार के रखता हूं म्हटल्याच्या नंतर शंभूराजे कडाडले। शंभूराजे म्हणतात, अरे काफर नाही, छत्रपती म्हण, छत्रपती। अरे छत्रपती हा माणूस नाही, छत्रपती हा एक विचार आहे, विचार जो या मातीच्या कणाकणामध्ये भरून उरलाय। छत्रपती म्हण आणि झुकायला तयार नव्हते। मग छत्रपती शंभूराजेंना वडून तोळापुराला आणला गेला। भीमा इंद्रायणीच्या साक्षीने शरीराचे छिन्न विछिन्न तुकडे केले। अरे छत्रपती शंभूराजेंचे डोळे काढले, हात कापले, पाय कापले, शरीराचे छिन्न विछिन्न तुकडे केले। पण ऐका ना, छत्रपती शंभूराजेंचे डोळे काढले तर भुवई वक्र झाले, हात कापले तर पाय खंबीरपणाने उभे राहिले, अरे छाती कापली तर काळीज लढले, शरीराचे छिन्न विछिन्न तुकडे केले, पण रक्ताचा एक एक थेंब हर हर महादेव करत उघडत होता, एक एक थेंब। आणि औरंगजेबाला सांगत होता, या महाराष्ट्राच्या मातीला दुःख देऊन या महाराष्ट्राच्या मातीतून तू हसत हसत जाऊ शकत नाही, याच मातीत माझे मावळे तुझी माती केल्याशिवाय राहणार नाही।